यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. उपासमारीचा मोठा प्रश्न आहे, एम्प्लॉयमेंटचा खूप मोठा प्रश्न आहे, शेतीमातीचे खूप मोठे प्रश्न आहेत. आणि त्यातीलच एक राहूर तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथील अर्धवेळ परिचारिका पदावर भ्रष्ट मार्गाने केलेल्या नियुक्तीच्या संदर्भाने पूजा अनिल भांडवले आणि अनिल शिवाजी भांडवले मागच्या 4 ते 3 दिवसापासून उपोषणासाठी बसलेले आहेत. काय एकंदर मागणी आहे? माझी मागणी बोलू नाही वाट लागलं मला तर. जोपर्यंत मला ऑर्डर भेटत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. माझी एक मागणी, 2 मागणी. त्या बाईने खोटे सही शिक्के घेऊन तिने ऑर्डर काढली, तिची नियुक्ती रद्द करणे. 3री मागणी, सरपंचाने खोटे सही शिक्के देऊन त्या बाईची ऑर्डर काढली, त्याच्यावर कारवाई करणे. ह्या 3 मागण्या आहे माझ्या. त्यांचं समोरच्याचं एज्युकेशन काय? ज्यांची नियुक्ती केली त्यांचं एज्युकेशन काय? किती शिकलेले आहेत त्या? 4th शिकलेलं आहे. आणि ताईचं एज्युकेशन काय? 12वी पास. शेती दोन्ही शेती. जिल्हा आरोग्य अधिकारी काय बोलले? जिल्हा अधिकारी काल लेटर दिलं त्यांनी आणि म्हणाले का जे उपोषण मागे घ्या, आपण हे करू. म्हणजे चौकशी लागली का? चौकशी करू म्हणले. 24 तारखेपासून म्हणजे 13 हे 24 तारखेपासून आणखीन चौकशी नाही केली. त्यांनी लेटर दिलं फक्त चौकशी आणि कारवाई करू. हा, आणखी काही झालेलं नाही. चौकशी काही निष्पन्न झाल्यानंतर कारवाई करू. काहीच झालेलं नाही. तुमचा विश्वास आहे की नाही प्रशासनावरती? मला आता लेखीमध्ये ऑर्डर द्या आणि त्याच्यावर कारवाई करा, तेव्हा मी उठणार नाही. तो पण उठणार नाही. लेखीमध्ये काय म्हटलं तुम्ही? ऑर्डर काढा. कोणाची ऑर्डर काढा? ऑर्डर त्यांची ऑर्डर काढा. ऑर्डर. चौकशी नाही झाली तर ऑर्डर कशी निघाल? चौकशी मग 24 तारखेपासून काय केलं? आणखी कोणती चौकशी राहील? ओके. आजची तारीख काय? आणखीन चौकशी म्हणसाल काय शिकवणार? यवतमाळ शहरातील विविध सामाजिक संघटनांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. माझ्यासोबत माननीय संजय पानखेडे आहेत. या ठिकाणी पूजा अनिल भांडवले महागाव तालुक्यातील फुलसांगवीच्या बाजूला एक राऊर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्या ठिकाणी शासनाने एक मदतनीस म्हणून अशा पदाची मागणी संदर्भामध्ये ग्रामपंचायतकडनं ठराव मागितला. त्यामध्ये 5 नाव आहेत. त्यामध्ये पूजा अनिल भांडवलेचं प्रथम क्रमांकावर नाव आहे. तशा प्रकारचा ठराव सुद्धा दिला गेला. परंतु नंतर तेथील जो ठराव घेतला 15/4ला, त्यामध्ये तिथले ग्रामसचिव आहेत आणि तिथले जे प्रशासक म्हणून जे काही सरपंच आहेत त्यांच्या दोघांच्या सहीने आणि बहुमताने ठराव घेऊन ती 5 नावं अनुक्रमे देण्यात आली. त्यामध्ये पूजाचं नाव पहिल्या क्रमांकावर राहावं. यामागचं त्या ग्रामपंचायतला तशा प्रकारे माहिती आहे की उच्च शिक्षित ही मुलगी आहे, दलित परिवारामधली ती मुलगी असून शेतमजुरी करत असताना शिक्षण घेतलेल्या कुटुंबाला न्याय देण्याच्या अनुषंगाने तशा प्रकारे पहिले ठोस पावलं त्या ग्रामपंचायतीने उचलली. परंतु नंतर दुसरा ठराव असा डुप्लिकेट घेण्यात आला ज्यामध्ये भ्रष्टाचार झालेला दिसून येतोय. आणि दुसऱ्या ठरावावरती त्याच तारखेमधलं सेम डेला ग्राम सचिवाची सही नाही आहे आणि त्यांनी एकच नाव त्या एका जानकर म्हणून कोणीतरी आमच्या ताई आहे त्यांचं नाव पाठवलं आणि त्यानंतर मग अशा पद्धतीनं नियुक्ती देण्यात आली. परंतु ही नियुक्ती जी दिली गेलेली याच्यामध्ये भ्रष्टाचार आणि पैशाची देवाणघेवाण अनियमितचं यामध्ये आम्हाला स्पष्ट चित्र दिसतंय. आणि म्हणून यांच्यावर झालेला जो अन्याय आहे, निश्चितच कुठल्याही समाजाचा व्यक्ती असेल, जातीचा, धर्माचा असेल, त्या ठिकाणी ज्या व्यक्तीवर अन्याय होत असेल त्या अन्याय झालेल्या व्यक्तीच्या पाठीमागे सर्व जाती समूहाने सामाजिक संघटनाच्या माध्यमातून सर्व संघटना या ठिकाणी सर्व समाजसेवक आहे. आणि म्हणून विदर्भ मातंग समाज संघटना म्हणून समाजावरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटना आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांनी 7 तारखेला DHO साहेबांनी एक पत्र दिलं की आम्ही चौकशी करून त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. परंतु चौकशी करत असताना ती निष्पक्ष व्हावी आणि ते किती दिवसात होणार आहे, त्या समितीचा प्रमुख कोण आहे, त्याच्यावाले जे काही पॅरामीटर्स जे आहेत समितीचे ते निष्कर्ष कुठल्या पद्धतीचे आहे हे सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे. गेल्या 3 दिवसावर 7 तारखेला ज्या दिवशी बसले त्याच दिवशी पत्र दिलं. इतकी जर तत्परता जर असा भ्रष्टाचार तिथं झालेला असताना जर DHO साहेबांनी घेतला असता आणि असं झालं असताना सुरुवातीला आमचं जे काही पीडित परिवार कुटुंब आहे पूजा ती
आपल्या सीओ साहेबांकडे गेले, त्यांनी हा झालेला प्रकार त्यांनी सांगितला आणि लगेच त्यानंतर ती तात्काळ नियुक्ती रद्द करण्यात आली. परंतु पुन्हा आमचं असं म्हणणं आहे की नव्याने ती भरती प्रक्रिया राबवण्यापेक्षा जी प्रक्रियेमध्ये जी लोक होती, 5 लोक होती, अनुक्रमे पूजाचं नाव पहिलं आहे, तर तिला प्राधान्यक्रमानं तिथं शिक्षा उच्च शिक्षित आहे इतरांच्या तुलनेमध्ये. आणि ज्या महिलेचं ताईचं आमचं नाव दिलं होतं, ज्याकडे 5 एकर ओलिताची शेती आहे आणि ती 9वा वर्ग पास आहे आणि ती फुलसांगवीला राहते. आणि म्हणून आपण या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण नेहमीच वेदना, कुटुंब पीडित असणारे कुटुंब आपण न्याय देता सर्व सुपरिचित आपलं कार्य आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून हा आमचा जो विषय आहे, संवेदनशील विषय आहे, या विषयाला वाचा फोडण्यासाठी आपण आरोग्य अधिकाऱ्याला सुद्धा प्रश्न विचारावा की 4 दिवसामध्ये कुटुंब या ठिकाणी बसलेलं आहे आणि या ठिकाणी पोलीस यंत्रणा पण येत नव्हती. 1.5 वर्ष काल सोडकर साहेबांना, ठाणेदार साहेबांना फोन केला तर ते म्हणाले की आमचे लोक जातात, पण जातात तुमच्याकडे प्रमाण काय? उद्या जर अनुचित घटना घडली तर ती जबाबदारी तुमची आहे. तर या पद्धतीने आपण या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या भावना जिल्हा आरोग्य अधिकारी, कलेक्टर महोदय आणि आपले सीओ साहेब यांच्यापर्यंत पोहोचवूया, यासाठी आमचं मागणं आहे आणि संघटना त्यांच्याशी पाठीशी भरभक्कम म्हणून उभ्या आहे. धन्यवाद.